ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मी आधी कधी ब्लॉग केला नाही, फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. आणि हा ब्लॉग माझ्या मुलीच्या समर्था माझ्या मुलीचं नाव आहे. तिला 3 मंथ्स कंप्लीट होणार आहे. 3 मंथचं फोटोशूट आम्ही करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवत आहे. मी कधी बनवला नाही आहे, तर बघू मला जमतो का. बघूया आपण फोटोशूटसाठी काय काय तयारी करतो आहे आम्ही. म्हणजे मी थोडीफार तयारी करेल, मला काय याच्यातलं येत नाही, पण तुझे पप्पा काका ते दोघे मिळून करणार आहेत. तर आपण बघूया, कंटिन्यू करा. हा आहे पिल्लूचा पप्पा. पिल्लूला झोका देते. आमच्या पिल्लूला झोका दिल्याशिवाय काही झोप लागत नाही. आणि हा आहे पिल्लूचा काका. सध्या तो गवत बनवतोय डेकोरेशन साठी, फोटोशूटसाठी आम्हाला गवत लागणार आहे, कारण आम्ही पावसाची थीम करतोय. त्यासाठी ते गवत बनवत आहे. आता आपण बघूया दोघे काय करतात. पिल्लूचा पप्पा पाऊस काढतो आणि काका काय अजून गवताचंच काम करतोय. गवतच बनवायचं चालू आहे अजून. आणि पप्पा पाऊस काढतात. बघूया आपण काय करतात ते दोघे. मोठे मोठे आहे ना, असे आपल्याला लागणार ते जेव्हा तिच्या तिच्या बाजूने. हे आहे आमचं पिल्लू. बघा कसं झोपलंय. क्यूट क्यूट. मस्त हातबीत घडी केले. कोणी बघू नका. बघा किती भारी झोपले. फायनली काकाचं गवत बनवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. पप्पा अजून पावसाच पाडते. अजून पावसाची ड्रॉइंग चालू आहे. पण आपलं गवत रेडी झालेलं आहे इथे. बघा किती भारी बनवलंय काकाने. बदल मोदक बाकी 8-9 बघा. आता काकाने छत्री बनवायला घेतली आहे. आता काका पिल्लूसाठी मस्त अशी छत्री बनवणार आहे. आणि पप्पाचं पण झाले वाटतं. कटिंग करायला घेतले पप्पाने पण. बघूया आपण काय करतायत दोघे. पप्पा आता पाऊस कटिंग करतो. हे बघा. आणि पिल्लूच्या काका छत्रीची तयारी करतो. आहे त्याचे. तुम्ही पाहू शकता आमच्या पिल्लूची मस्त झोप झालेली आहे. आणि ती आता टीव्ही बघते. बघा. फायनली पिल्लूचा दुसरा काका आलेला आहे. हा काका काय कामाचा नाही. बघू काय करते. तेच ना, त्यामुळेच मी हे नाही केलं. हे दोघे आपली आपली कामं करत आहेत. तयारी चालू आहे.
आणि पिल्लूच्या काकाची दुसरा काका आलेला आहे त्याची नुसती बघत चालली आहे आणि आमची पिल्लू टीव्ही बघत बसले. तिला काही कामच नाही बघा कशी टीव्ही बघते बघा. पाऊस पडलाय विषय नाही आधीला असता पण बाकी झोपत नाही पण आता पण मी बंद केलेला ती झोपली. तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये काका काय काय करतोय. प्लेट घेऊन बसलाय कामाचं ते नाही पण उगाच आपलं प्लेट घेऊन बसलाय व्हिडिओ मध्ये येण्यासाठी. सर काय करतोय बाजूला हातात घेऊन बसलेला काय करतोय सगळ्या जरा हेल्प करते. काय घेऊ भाऊ हे घेऊ लाल कलर गेला हा बघ हे सगळे सोबत होते. कधीची पाण्याची थेंबच कापतोय. आई मी कम्फर्टेबल एकदम प्रॉपर कापतोय पण गल्ले पाहिजेत ना गल्ले पाहिजे. हे घे पण देऊ काय हा कलर देऊ का मिक्स करायला काळा कलर देऊ काय मध्ये काळा खूप चांगलं बघा काका किती काम करतोय. प्लेट घेऊन बसलाय कलर घेऊन बसलाय. एवढं कोण काम करेल का बघा. छत्री अशा प्रकारे मस्त होणार आहे असं दिसते. खूप भारी कटिंग केली आहे. आता कलर चालू आहे. आता पिल्लूची छत्री बघा किती भारी छत्री झाली आहे. कलर भरायचं काम चाललंय आणि इकडे पाण्याची थेंब गोळा करतोय. कधीच एकच काम करत बसलाय. छत्री पण तयार झाली. मस्त अशी छत्री दिसते. तसे पाण्याचे थेंब पण कापून झालेले आहेत. आता बघूया काय करतायत पुढे. अशा प्रकारे पूर्ण छत्री तयार झाली आता. पिल्लूचा काका आता मस्त फुलं काढत आहे. कारण आपल्याला डेकोरेशनसाठी फुलं पण लागणार आहे. त्याच्या प्रकारे ते चांगली मस्त फुलं काढली आहेत त्याने. तुम्ही बघू शकता. त्याच्याकडे काय आलं पण नसते. त्या दोघांनीच मिळून सगळं केलं. बघा किती भारी फुलं काढले. दोन ऑरेंज फुलं बघा पिल्लूच्या काकाने फुलं बनवले. बघा तशी फुलांची नावं घेते बघा. तशी खूप चांगली फुलं बनलेली आहेत. एकदम मस्त बनवले. फायनली आता शूटची तयारी चालू झाली आहे. मस्त जवळ छत्री झाड मस्त लावलेले आहे. आता ढग वगैरे काढणार आहेत आणि बटरफ्लाय तयार करते पिल्लूचा पप्पा. आणि इकडे शूटची तयारी चालू आहे. गाईस बोल बोल हगीज आमच्या बाळाचं 3रा महिना कंप्लीट होणार आहे. मग त्यासाठी 3 महिन्याचं आम्ही डिप्रेशन केलं आहे. मग जूनमध्ये पाऊस येतो. मग पावसामध्ये छत्री लागते. मग त्यानुसार आम्ही या छत्रीमध्ये ह्या डेकोरेशनमध्ये छत्रीचा थीम ठेवला आहे. आता आम्ही ह्याच्यामध्ये पाऊस दाखवतो. इकडे ढग बनवले जात आहे. बघा तसे ढग बनवलेच नसतात. आणि काका जोरात तयारी करतात दोघींनी.
आता आमची पिल्लू काय करताय काय शूट करून देते ते पण भट पण मस्त बनलेले आहेत बघा. पूर्ण डेकोरेशनच खूप छान झालेलं आहे. मी आपल्या घरात दाखवेल त्यात मग काही जरा पण मदत केलेली आहे. सर नका ना सर नका चांगलं नाही दिसत आहे. बाळाची आई पाणी पाडते थेंब एकच काम करायला आली. अशा प्रकारे उत्तम डेकोरेशन झालेलं आहे आमचं. फायनली पूर्ण डेकोरेशन झालं आणि बघू शकता किती मस्त वाटतंय. छत्री गवत पूर्ण कंप्लीट झालं. मस्त सगळं चांगलं झाड पाऊस सुंदर वाटतंय सगळे आले ना. शेवटची तयारी चालू झालेली आहे. रिंग लाईट सगळं रेडी केलेलं आहे. आता फक्त पिल्लूला त्याच्यावर झोपवायचं. बघू आपली पिल्लू कशी राहते ती डेकोरेशनची बातमी बघूया आपण काय करते. राहू दे ठेव. तीन सांभाळा तीन झाड पण गेलं झाड फुलं गेली फुलं गेली फुलं गेली चुकीचा माणूस ठेवलाय. काय नाही अशा प्रकारे काका आणि पप्पा बघा किती मेहनत घेत आहे. नंतर पिल्लू नंतर डेकोरेशनची वाट लावली. सगळं नीट करतात. तिला लांब काढायला लागत होतं तिच्यापासून. सारखा हात मारणार. फायनली झालेला आहे बघा. आमची पिल्लू बघा कशी मस्त झोपली आणि इथे फोटोग्राफर आहे आणि इथे रिंग लाईट घेऊन आहे. दोघांची पण मेहनत चालली आहे आणि मी ब्लॉग करणार बघा किती क्यूट झोपली आहे माझी पिल्लू. आळस देते झोपेतून उठली आहे ना. गेला तून गेला. मेहनतची वाईट वेळ दिसतंय असं चेंज केलं नाही. झाड आले बाईच केलं ना थांबा थांबा मिळत थांबा तिला अजून आजी मग आजी कोण तू कच्ची का काय त्याची नागलाची ना सोनू तिचा आळस संपणार नाही. तुझी आजी नागलाची ना सोनू फुल बघ फुलाची काशी अले पहिलं त्याची काय गेल बच्चा झाडा मला थांब झाडाला आपण शिफ्ट करूया. पेटीएम करो झाड को शिफ्ट करो. झाड बोलतो मला पळवा माझी नेजली. थप्पड़ मारेंगे बाय बाय थप्पड़ मारेंगे गाना मैं भी मारूंगी सब तोडूंगी. पिल्लूने सगळी डेकोरेशनची वाट लावली. बघू तरी पण
कसं होतं फोटोशूट, किती मेहनत घेतात दोघे पण. बघा आणि चुली वगैरे बघते. सर लाईट नका चेंज करू. ऐसे ना अरे बच्चा तू काळजी म्हणजे सुनो अरे शेना हशी गला हशी आजी माझी आजी गला आजी सोनाय लाईट कॅमेरा अशा प्रकारे आमच्या पिल्लूचं शूट झालेलं आहे फायनली. तुम्ही बघितलं असाल, दोघांनीच जास्त मेहनत घेतली आणि ते एवढं काही केलं नाही. आता बघूया फोटो व्हिडिओ बनवायचे तुझी, बघू कसं बनतं आहे सगळं. यूट्यूबला फोटो व्हिडिओ दोन्ही टाकणार आहे, ब्लॉग पण मी टाकणार आहे, तेव्हा बघू व्हिडिओ फोटो सगळं शूट कसं झालेलं आहे. आता फर्स्ट टाईम ट्राय केलं, कसं झालं आहे मला माहीत नाही, पण मी नक्कीच ट्राय करेन पुढे अजून चांगला ब्लॉग करायचा. थँक्यू सो मच.